मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। चला कर्णधार येत आहेत तोपर्यंत जोडले जा आणि 3 षटकांची मॅच होईल। पॉवर प्ले नसेल याची आपण दक्षता घ्या। हाय का एक ठेवूया। चला ठीक आहे एका षटकाचा पॉवर प्ले ठेवूया। थोडंसं स्पीड अपली घ्या विनंती असेल आपल्याला। हा आले ठीक आहे। चला काय मॅच झाली यार, खरोखर सेमी फायनलनी मन जिंकलेत। कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं वेलंग आणि वाशिवलीची मॅच झाली। आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं एक बिग मॅच होती। प्रमोद चिकणे यांचं यार कौतुक करावं तेवढं कमी आहे। लढला योद्ध्यासारखा खरोखरच अप्रतिम खेळ साकारला, परंतु शेवट जो गोड करतो ना तोच मित्रांनो खऱ्या अर्थानं यश संपादन करतो। हा क्षेत्ररक्षण सजवू द्या। क्षेत्ररक्षण सजवा। आमचे पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, त्यानंतर आपण राष्ट्रगीत घेऊ आणि खऱ्या अर्थानं फायनलला सुरुवात करणार आहोत। सरांना विनंती असेल, मेहर सरांना दोघांनाही आपण आपापली पोझिशन घ्या आणि संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असलेला प्रेक्षक मायबाप सर्व क्रीडा प्रेमी सर्वांना महादेवजी एखादी स्पर्धा बिना राष्ट्रगीताची होणं 1 मिनिट 2 सेकंदाची असते, कारण सर्वात महत्वाची गोष्ट आहे। कारण त्यासाठी आम्ही आतमध्ये कोणाला पाठवलं नाही, जागेवरून जाणी त्यांनी उभं राहायचंय। चला सर आपण आपली पोझिशन घ्या विनंती असेल। 3 षटक आहेत अभि, आपण लगेच राष्ट्रगीत घेऊ। प्रत्येकाने आपापल्या जागेवरती स्टँडिंग, कोणी कॅप डोक्यावरती ठेवू नका, गॉगल ठेवू नका विनंती असेल आपल्याला, कारण वेळ खूप कमी आहे आपल्याकडे। प्रेक्षक मायबाप आपण राष्ट्रगीताचा कोणी अपमान करू नका, आपण आपापल्या जागेवरती उभे राहायचंय। एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। करूया मेगा फायनल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला सतीश सनस, नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय प्रशांत यांना गोलंदाजी मार्क वरतून आणलं जात आहे। अर्थातच चेतन त्या दरम्यान राजू शेठ चोरड यांचे इथे शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही मंचावरती सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आणि त्याचबरोबर जमलेल्या तमाम प्रेक्षक मायबापांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मेनवली गावाच्या वतीनं, मेनवली मंडळाच्या वतीनं
आणि आयोजन समितीच्या वतीनं जाऊया मेगा फायनल मधील पहिला चेंडू डिलिव्हर होतोय. सतीश बबन सरस थांबवू शकत नाही तुम्ही मित्रांनो. या नावाला थांबवणं खरोखर अवघड झालंय. या मैदानामध्ये फक्त षटकार आणि षटकार मात्र पाहायला मिळत आहेत. चेंडू येतोय का? आणा आणा प्लीज. पहिला चेंडू आहे आणि आता दुसरा चेंडू सोपवा लगेच. आलाय आलाय. चला इथे मात्र चेतन सोरट खऱ्या अर्थानं मागच्या मॅचेस मध्ये अतिशय भारदार षटक हाताळले. आता मात्र कसब लागली आहे. सतीश सनाच्या नाला ऑन द कार्पेट. मोठा फटका आलाय. नो मॅच एरिया आहे. हो यस इथे डीप मिड विकेट रिझल्ट. चेंडू मात्र दंदन 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 सीमा रेषा पार. थांबायचं नाव नाही, थांबायचं नाव नाही. यार काय क्लास दाखवतायत खरोखरच अप्रतिम. हा संडे आहे आणि मला वाटतं मार्गशीर संपल्यानंतरचा संडे आहे मला वाटतं पहिला, त्यामुळेच एवढी पॉवर आहे. खरोखरच अप्रतिम बहारदार फटकेबाजी आहे सतीश सनस यांची आजच्या दिवसामधील. आणि एक नॅचरल गेम खेळतो सांगतात. खऱ्या अर्थाने त्यांचा गेमच त्या पद्धतीचा आहे. अप्रतिम खेळाचा प्रात्यक्षिक. आतापर्यंतचा बेस्ट गोलंदाज होता, त्याच्यावरती अटॅक केलाय. माहिती आहे 3 षटकाची मॅच आहे. पुन्हा एकदा चेतन चोरट निघतायत आपला रनिंग मार्क परतून. फुलटॉ हो यू मिस आय डेफिनेट लीड. का स्वीप खेळण्याचा प्रयत्न झाला हा नक्कीच प्रश्न असेल, परंतु टीम कोंढवलीच्या साठी नक्कीच आनंदाचा क्षण आहे. एक मोठा मासा मात्र गळाला लागलाय. परंतु जर सेमी फायनल पाहिली ना मित्रांनो तर सतीश सनस पहिले बाद झाले होते, परंतु किल्ला मात्र 60 धावेंपर्यंत लढवला होता. म्हणजेच काय तर बॅटिंग खूप खालती पर्यंत आहे. चला नितीन दादा सनस चला स्पीडअप ठेवा. समोरच्या टीमचा आपण विचार करू, त्यांना नंतर बॅटिंग करायची आहे. मात्र सतीश सनस येतात. आमचा कॅमेरा त्यांच्यावरती नक्की झूम होतोय. जड पावलाने येतात कारण मेगा फायनल मोठी मॅच, मोठा स्टेज, मोठा खेळाडू हे समीकरण असते मित्रांनो. परंतु बाद झालेत. 2 मोठे फटके आले, खेळले आणि बाद झाले. नक्कीच अतिशय चांगली स्पर्धा त्यांच्यासाठी गेली असं म्हणायला हरकत नाहीये मित्रांनो. नवीन फलंदाज नितीन सनस मैदानाच्या आत दाखल. पाक किती व्हॅरिएशन आहे या खऱ्या अर्थानं आसरेच्या टीम मध्ये ना. मागच्या मॅच मध्ये वेगळेच फलंदाज चांगले खेळून गेले, परंतु आता नितीन सनस प्रोटेक्ट झालेत. वरती पुन्हा एकदा इनिट नंबर 3 ला दाखल झालेत. चेतन चोरट पुन्हा कमबॅक करून देत आहेत का? ओ सुरेख चेंडू खोदून काढलाय. जागा बनवली पॉइंटच्या आणि कव्हरच्या मधून. चेंडूला मार्गस्थ केलाय. क्रिकेट बुक शॉट पाहायला मिळालाय. यस इथं 4 रन्स. वा थांबायचं नाही, कुणीही जावा. हा कान मंत्र आहे सतीश सनस यांचा. कोणी उभं राहायचं नाहीये, डॉट चेंडू घ्यायचे नाहीयेत. आपल्याकडे खूप खोलवर फलंदाजी आहे. चेतनला मात्र बॅरेशन करावं लागेल. चेंडू अतिशय दर्जेदार होता, काहीही चुकीचा नव्हता. कारण माहितीये मोठे फटके थोडेसे शॉट ठेवला तर लागतायत. वाईटी शॉर्कर ठेवायचा आहे आणि प्रयत्न तोच आहे चेतनचा. ओ सुरेख आणि इथे मात्र मोठी चुकी झाली मित्रांनो. तुम्ही अशा मोठ्या स्टेजला, मोठ्या मेगा फायनलला झेल सोडणार तर नक्कीच कुठेतरी बॅकफुटला ढकलले जाणार. थोडासा नक्कीच निराश आहेत गोलंदाज. अभि पाहतायत काय घडलं. खऱ्या अर्थानं एक एक चेंडू झेल तुमच्यासाठी महत्वाचा नाही, आलेला डॉट चेंडू महत्वाचा असणार आहे. 2 धाब्यावर धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा, 0.5चा खेळ संपलाय. म्हणजेच काय तर मोठी धावसंख्या उभारली जाणार आहे. ओ सुरेख चेंडू होता. आला ऑन द कार्पेट. काय सुरेख फटका खेळला. चेंडू फेकी खराब आहे पा. जर हातामध्ये आला असता तर धावबाद नक्की झाले असते, परंतु इथे मात्र तसं घडलं नाही. जरतरला क्रिकेटमध्ये स्थान नाही. आणि इथे जर विचार केला तर खऱ्या अर्थानं एका षटकाचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. चला चला तुम्हाला बॅटिंग करायची अभि लक्षात घ्या. जर अंधार झाला तर त्याची कंप्लेंट आम्ही ऐकणार नाहीये. आयोजन समितीला कोणी दोष द्यायचा नाही याची दक्षता घ्या, कारण आम्ही 1 षटक ऑलरेडी कमीच केलंय. तुम्ही जेवढा स्पीडअप घ्याल तेवढी तुम्हाला नंतर फलंदाजी करताना उजेड मिळेल. चला 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 स्पीडअप ठेवा. आलेला तमाम प्रेक्षकांचं मेनवली क्रिकेट कप मेनवली आणि सर्व आयोजन समितीच्या वतीनं खरोखरच मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आहेत. आपण आलात आणि एखाद्या स्पर्धेला ज्यावेळेस दर्दी प्रेक्षक जमतात ना त्याच वेळेला त्या स्पर्धेची शोभा वाढली जाते मित्रांनो. आणि सारसोळेचं मैदान म्हटलं की नक्कीच प्रेक्षक मायबापांची अलोट गर्दी पाहायला मिळते.
तर आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज मात्र अक्षय चोराट. नितीन सनस तयार होत आहेत. हो हो होत आहेत. भिरकावला क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा का अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे हा नक्कीच प्रश्न चिन्ह उभा राहिलाय टीम कोंढवली संघाच्या समोर. झेल तर होणार 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 असं वाटलं, त्यामध्ये नक्कीच डाऊन झालाय. त्या दरम्यान एकच धाव घेतली. दोन घेतल्या सॉरी, एकच घेतली ना. येस अरे तुम्ही 18 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. एज लागली आहे तिथे मात्र नक्कीच आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन ठेवलाय. एका धावेची भर असेल परंतु एका धावेवरती समाधानी नसतील टीम खऱ्या अर्थानं असरे, कारण मगाशी 60 धावा बनवल्या होत्या जवळजवळ, तरी सुद्धा शेवटच्या खऱ्या अर्थानं 3 चेंडूला मॅच जवळजवळ गमावली होती, परंतु पुन्हा कमवून दिली मी म्हणेन रमेशांनी. फुलटॉस इथे हाफ ट्रॅकर घेतलाय. फुटबॉल स्टाईल तुम्हाला खेळायचं नाहीये आणि इथे मात्र चेंडू वन बाउन्स करेल. सीमारेषा क्रॉस आलाय बॅट मधून नितीन सनस यांचा दमदार चौकार. लँडिंग करावं लागेल. तुम्ही लँडिंग केला नाही तर तुमचं प्लेन क्रॅश होणार आहे, याची नक्कीच आपण दक्षता घेतली पाहिजे आणि तेच घडतंय. चला थोडा स्पीडअप ठेवा, स्पीडअप ठेवा. राभिनी नक्कीच आपली जागा बदलली आहे. काय घडतंय, लँडिंग केली जाईल का. गोलंदाज मात्र अक्षय लँडिंग केली परंतु खूपच बाहेर केली. चेंडू अजूनही आकाशी मार्गी लँड झालाय. इथे मात्र सरळ भिरकावून दिलाय डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. वा, इथे मात्र खऱ्या अर्थानं सनस बंधू सतीश सनस थोडेसे लवकर बाद झाले. आता मात्र नितीन दादांनी सूत्र हाती घेतलेत. अतिशय बहारदार फलंदाजी करतायत. एक वेगळ्या ट्रॅक मध्ये असतात. आडवा पट्टा हमेशा असतो आणि हो पुन्हा एकदा आणखीन एक अभि आहे. हो 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 यार, सिक्स जाऊ द्या परंतु मित्रांनो टाळ्या अभिसाठी झाल्या पाहिजे यार. काय प्रयत्न झाला. खऱ्या अर्थानं सूर्यकुमार यादवची आठवण झाली होती. झेल टिपला जातोय की काय, परंतु प्रयत्न खऱ्या अर्थाने पुरे केले. नितीन सनस ऑन फायर वर आहेत. ही स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे, त्याच इराद्याने आम्ही आलोय. पहा मित्रांनो, या स्पर्धेतील शेवटची पहिल्या फेरीतील मॅच खेळली आणि आता फायनल सुद्धा खेळतायत. हो वन बाउंस चेंडू मात्र सीमा रेषा पार. चौकार. काय घडतंय असं वाटतंय की नितीन दादा खेळत नाही, सतीश सनसच खेळतायत की काय. लाजबाब, अप्रतिम. चला ती मीटिंग थोडीशी स्पीडअप घ्या. 39 ऑन स्कोर बोर्ड. यस, टीम कोंढवली अभि चोरड. एक सूचना आपल्यापर्यंत येते. आपला 12th मॅन इथे मात्र किट मध्ये नाहीये, जर्सी मध्ये, त्यासाठी 2 धावेंची पेनल्टी. आयोजन समिती आणि कमिटी असोसिएशन यांचा निर्णय आलाय आमच्यापर्यंत आणि तो आपल्याला मान्य करावा लागेल. यस, ओके. चला, कारण छोट्या छोट्या चुका सुद्धा आपल्याला अडचणीमध्ये आणू शकतात मित्रांनो. प्रत्येक टीम साठी एकच रूल आहे आणि त्यामध्ये नक्कीच कोणी त्यामध्ये काही वेगळं वाटून घ्यायचं नाही. चला प्लीज. अभि चोरट गोलंदाजी मार्क वरती आल्यात. वा, सुरेख चेंडू आहे आणि खऱ्या अर्थानं अनुभव काय असतो. मोठा खेळाडू हे दाखवून देतात. बघा अभि चोरट यांचा पहिला चेंडू डिलिव्हरी पहा कुठे आहे. त्यांना माहिती आहे मोठे फटके लागतायत तर नक्कीच ऑब्विसली बाहेर ठेवलं जाईल, परंतु कधी कधी अचूक वेध घेतला जाईल. येस, त्यांचा अभि चोरट थोडेसे निराश आहेत परंतु त्यांच्याकडे सुद्धा बॅटिंग आहे. काही कारण आहे. हो, चेंडू हवेमध्ये पहा, ही आहे आणि काय करणार तर काय करणार अभि, हा मोठा प्रश्न आहे. कारण सहज एवढा साधा सोपा झेल होता. धावसंख्या मात्र 40 धावा धावफलकावरती आहेत.
अभि चोरट पुन्हा एकदा. आता मात्र नितीन सनस काय करतील. ओ हो वाह भाई वाह. बिग 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 षटकार. काय बॅटिंग आहे यार. नितीन सनस यांच्या बॅट मधून आतापर्यंत षटकार किती आले. अजून एक असं तिसरा आला का. 3 षटकार 2 चौकार. पारी सजली आहे नटली आहे. फायनलची पारी आहे आणि ती अतिशय दिमागदार सजवली जाते नितीन सनस यांच्या माध्यमातून. अभिवरती चढवला हल्ला. आता मात्र नक्कीच जोरदार फटका परंतु चेंडू हवेच. ओ हो का थांबलो मागे. का चेंडूवरती गेलो नाही हे मात्र विचार करत असतील जर्सी क्रमांक 5. आणि इथे मात्र आला एक आणखीन चौकार. सर्व गोष्टी आश्रय संघाच्या पारड्यामध्ये जात आहेत. लग घेऊन आलेत म्हणेन. जिथे प्रमोद चिकणे यांनी 50 धावा करून 1 हँडेड मॅच नेली होती शेवटला 3 मध्ये 4 करता आल्या नाहीत. म्हणजे काय तर लक आहे आश्रय संघाचं. गती परिवर्तन आहे. लापटेट केला याच पॉइंटच्या आणि गलीच्या मधून. वाह ही नजर आहे तीक्ष्ण. ही खेळी आहे मेगा फायनलची. मित्रांनो संपूर्ण सिरीज मध्ये तुम्ही कसं खेळलात आणि फायनल मध्ये कसं खेळलात यामध्ये बराच फरक असतो. मोठा स्टेज मोठा प्लॅटफॉर्म आणि मोठ्या मॅच मध्ये खेळलेली इनिंग अखंडपणे स्मरणात राहते. प्रमोद चिकणे खरोखर लाजबाब खेळले. परंतु मी कालच सांगितलं होतं जो युद्ध जिंकून देतो ना त्याचीच किंमत वाढते मित्रांनो. अभिने मात्र षटक संपवलंय खरं परंतु 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 55 ऑन स्कोर बोर्ड आणि आप तक 56 कराव्या लागतील. यस त्यामध्ये 2 धावा ऍड होतील मित्रांनो. म्हणजे 55 आणि 2 57 आणि 58 धावांचं आव्हान असेल. टीम खऱ्या अर्थानं कोंडवली 11ला. चला चला आश्रय संघ चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा प्लीज. आणि टीम कोंडवली लगेच आपले सलामीवीर पाठवा धावत जाऊन. तुम्हालाच खेळायचंय मित्रांनो. आणि आयोजन समिती आपण पुढच्या प्रोग्राम साठी थोडस सज्ज व्हा विनंती असेल आपल्याला. कारण आलेल्या प्रत्येक जणाचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती व्हावा ही नक्कीच अपेक्षा असते. आलेले प्रमुख पाहुणे असतील आपले स्पॉन्सर असतील वाई टेनिस क्रिकेटची कमिटी असेल सिनियर खेळाडू असतील या सर्वांना आपण नक्की सन्मानित करू. आणि नंतर आपला बक्षीस वितरण समारंभाकडे सुद्धा जायचं आहे. त्यासाठी आपण नक्कीच तयार राहूया. चला बॅटर प्लीज. टीम कोंढवली या स्पीडअप घ्या. चेंडू तुम्हाला दिसला पाहिजे मित्रांनो. क्षेत्ररक्षण सजलंय. वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनची जी कमिटी मेंबर्स आहेत इथे उपस्थित सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. इथून आनंद लुटा कारण आयोजन प्रथम आहे मेनवलीचं.
तर विनंती आहे, मी मगाशीच तुम्हाला सगळ्यांना विनंती केली, कमिटी मेंबर तुपे साहेब आपण सगळ्यांना घेऊन मंचावरती या, कारण मेनवली गावचं आयोजन आहे, त्यांना थोडंसं क्रिटिकल आहे, नक्कीच पहिलं आयोजन आहे. तर सर्वांना विनंती आहे, व्हाईट टेनिस क्रिकेट असोसिएशनची कमिटी आपण सर्वांनी मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आदित्य चोरगे आपण या, ठीक आहे, डिस्कशन झालं असेल तर आपण या मंचावरती. पहिला चेंडू हो, अभिच्या बॅट मधून आलाय मोठा ब्लास्ट, चेस तर केला जातोय परंतु मला वाटतंय चेंडूची सरशी होईल. यस, पहिला ब्लास्ट आलाय, अभि चोरड लीडला आल्यात. इथे मात्र नक्कीच दोन बिनीचे खेळाडू, एका बाजूला चेतन चोरड, दुसऱ्या बाजूला अभि चोरड. 58 धाब्यांचं लक्ष आहे आणि तिथे मात्र नितीन सनस मारू शकतात तर अभिही मारू शकतो हे दाखवायचंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून निघतील, शॉटपिचचा मारा आणि त्यावरती अप्रतिम पुल सक्सेसफुल, डीप मिड विकेट रिजन, वन बाउंड चेंडू सीमा रेषा पार, दमदार चौकार. सही दिशा में जा रहे हो. इथे मात्र नक्कीच प्रयत्न अभिचे आहेत, कारण करायचंय तर आता. चेंडू येतोय का बघा, आलाय का, आलाय का, प्रयत्न आहेत, करायचंय ते आता करायचंय, या सिच्युएशनला करायचंय, या षटकामध्ये करायचंय. पॉवर प्लेचा षटक आहे, मला 25 धावा कुटायच्या आहेत, हा मानस ठेवणं गरजेचं आहे. 8 धावा तर झाल्यात. गोलंदाज निघतात मात्र किरण सनस, पुन्हा शॉटपीस हो, चांगला फटका, क्रिकेट बुक फटका पाहायला मिळाला. आणि मात्र इथे काय घडतंय तर अभिनी परत पाठवलंय चेतनला. एक जोखीमभरी धाव होती परंतु दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळायची. किरण सनस यांनी कमबॅक केलंय, 2 चेंडू थोडेसे हाफ ट्रॅकर आले, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. शॉर्ट पीच फुल थोडासा अनसक्सेसफुल झालाय परंतु चेंडू मार्गस्थ नक्की सीमा रेषे होईल. 6 धावेंची गरज नक्की असणार आहे टीम कोंढवली 11. परंतु मित्रांनो आतापर्यंतची कामगिरी सुद्धा वाखणण्याजोगी राहिली तुमची, कारण तुम्ही एखाद्या स्पर्धेच्या मेगा फायनल पर्यंत पोहोचता म्हणजे ती खऱ्या अर्थानं तुमच्या खेळाची पोच पावती असते. परंतु म्हटलं जातं ना, जो जीता वही सिकंदर, जो जिंकणार तोच विजेता कहलावणार. बाचे रडार हो हो, बैठक शॉट, यशना कव्हर वरतून फटका आलाय, मोठा चेस हो, सतीश सनस पहा किती मोठा चेस करून गेले होते, जवळ जवळ चेस झाला होता. खऱ्या अर्थानं माहिती होतं अभिची विकेट महत्वाची. हॅलो, प्रयत्न तर सर्वतोपरी केले जात आहेत, मेगा फायनल आहे. चला थोडं स्पीडअप ठेवा. अभि चोरड, किरण निघतायत, मोठा फटका पाहायला मिळेल का? हो हो हो, मिळालाय, गगनचुंबी आला एक मॅक्सिमम मिड विकेट सी कॉर्नरच्या मधून भिरकावलाय. 6 धावा, 6 धाबे बरोबर धावसंख्या 20 धावा झाल्यात. पहा मी म्हटलं होतं 25 पर्यंत जाण्याचा मानस, परंतु 20 सुद्धा कमी नाही आहेत. जर विचार केला तर 12, 28 समीकरण मिळतं जुळतं आहे याची जाणीव सतीश सनस यांना नक्कीच असेल, कारण अज अ कॅल्क्युलेशन अडतीस धावा पाहिजेत, माफ करा. 12-38 थोडस करेक्शन असेल. सतीश सनस गोलंदाजी मार्क वरती, चेतन मात्र चोरड स्ट्राईक बादची रडार, परंतु अभिला स्ट्राईकला आणायचंय. सर्वतोपरी प्लॅन ठरलाय आणि अभिच असा एक खेळाडू आहे टीम खऱ्या अर्थानं जय महाराष्ट्र कोंढवलीमध्ये की हा मॅच ही जिंकून देण्याची क्षमता अभि चोरट या नावामध्ये आहे. आता मात्र 2 मोठे स्टार, 2 मोठी नावं एकमेकासमोर ठकली आहेत. गोलंदाजी मार्क वरती सतीश सनस,
तर स्ट्राईक एंडला मात्र फेस केलं जाईल अभि चोरट. कोण जिंकेल आणि या दोन खेळाडूंमध्ये जो जिंकेल ना तीच टीम मात्र मेगा फायनल मारणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो. बाची रडणार हो हो कडक 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 आणि इथे मात्र भिरकावलाय. चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. 6 धाब्यांसाठी खऱ्या अर्थानं बेस्ट ऑफ बेस्ट असं ज्यावेळेस समीकरण जुळताना प्रेक्षकांना मनमुराद आनंद लुटता येतो. परंतु सतीश सनसना सुद्धा कमी लेखायचं नाही मित्रांनो. या खेळाडूकडे खूप सारे अंग आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये असताना फलंदाजी गोलंदाजी आणि व्यूहरचना प्लॅनिंग करताना तर खूप माइंड चालतं सतीश सनस यांचं. 5 क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी छोटे छोटे बदल केलेत. अभिकडे हो हो स्विच हिट काय गरज आहे का हा प्रश्न नक्कीच आहे. परंतु अभि अज अ कॅल्क्युलेशन गेम खेळतात आणि त्यांना आता खेळावं लागेल. थकल्यात खूप थकल्यात टीम आसरेचे खेळाडू. मला वाटतं बॅक टू बॅक 4थी किंवा 5वी मॅच असेल. 4थी मॅच आहे बॅक टू बॅक. म्हणतो आपण संडे मिळावा परंतु त्यामध्ये जर फायनल खेळायचे असेल ना तर तेवढा फिटनेस पण ठेवा मित्रांनो. 4थी मॅच खेळतायत. ओ आता मात्र नक्कीच काय घडलंय तर थोडासा लेग साइडच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न अभि यांचा पाहायला मिळाला. मॅच मात्र आता नक्कीच जर विचार केला ना तर आसरे संघाच्या बाजूनी झुकताना दिसते. परंतु जोपर्यंत अभि आहेत कारण 2 चेंडू डॉट काढले. यस 2 चेंडू डॉट आले सतीश सनस यांचे. म्हणजेच काय तर थोडेसे हबी झालेत. षटकारानंतर कमबॅक केलंय. सातत्यानं आपण सतीश सनस यांची गोलंदाजी नजर अंदाज करतो परंतु कित्येक वेळा संघाला फायदेशीर ठरले. पहा इथे मात्र पुढच्या षटकासाठी यायचंय हे नक्कीच खेळण्याचा प्रयत्न 2 खेळाडूंमध्ये काहीतरी वार्तालाप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र चेतन चोरट एक मोठा फटका खेळून जावा हेच नक्की सांगितलं जाईल अभिकडून. कारण मला वाटतंय शेवटचा चेंडू मार्गस्थ होणार आहे या षटकामधला. धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा धावफलकावरती म्हणजे अजूनही 30 धाब्यांची आवश्यकता आहे. जर हा चेंडू षटकार आला तर अभिकडे राहतील 6 चेंडू 24 धावा. काय घडेल षटकार मारून दिला जाईल का. सतीश सनस निघतायत हो अलाउन द कार्पेट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. अभि येतात ओ हो हो इथे मात्र चेंडू खेळपट्टीनी घुलकावणी दिले म्हणे आउटफील्डने कारण चेंडू उडला खूप वरती आणि त्यानंतर गेला 4 धावा. म्हणजे आता मात्र रिक्वायर्ड रन रेट 6 चेंडू 26 धावा. आता मात्र कुणाला आणलं जाईल फिरकीच्या जादूगरला आणलं जाईल नक्कीच. हो यस कॅप उतरवली आहे म्हणजेच काय तर नितीन सनस इथे मात्र नक्कीच गोलंदाजी ट्रॅक वरती आणलं जाईल. परंतु आता मात्र अभिकडे सर्वांच्या नजरा असतील. काय करेल अभि इथे मात्र मॅच मात्र कोणत्या बाजूने झुकेल हे नक्कीच खूप मजेशीर पाहायला मिळेल प्रेक्षकांना. कारण नितीन सनस एक बोटाची जादू आहे त्यांच्याकडे. फिरकीचा जादूगर म्हणतात त्यांना. चेंडू फिरले जातील आता कारण जसा सूर्यास्त होत गेला ना तसं खेळपट्टी नक्कीच मूव्ह करायला पाहायला मिळते आपल्याला. परंतु अभि नजर बसले. चला वेळ घेऊ नका प्लीज. पाहिलं गेलं तर डीप मिड विकेट आहे. सी कॉर्नर आहे. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक गली पॉइंटला क्षेत्ररक्षक ठेवलाय. ओ सुरेख चेंडू पहा गती काय टाकली आहे पहा. प्रत्येक चेंडू गणित वेगळं व्हॅरिएशन ही किमया नितीन सनस सातत्यानं करतात. कधी जलद गती कधी गतीमध्ये परिवर्तन कधी मुवमेंट पाहायला मिळते. अभिला उभं राहावं लागेल. थोडंसं बारकाईनं पाहावं लागेल. यास मोठा फटका खेळला जाईल का. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरी धाव घेतली जाते. पोहोचलं जातंय. विकेट सॅक्रिफाईस केला जातोय आणि विकेटचं पतन आहे. यस चेतनला परतावं लागेल. परंतु चला स्पीड आपली बाहेर जा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकर या मित्रांनो. शेवटच्या मला वाटते 4 चेंडूचा खेळ शेष आहे. मॅच आता जवळ टीम आसरे संघाच्या कबेमध्ये आहे. 33 धावा झाल्यात. 25 धाब्यांची आवश्यकता. उर्वरित 4 चेंडू म्हणजे 4 षटकार ही मॅच जिंकून देणं शक्य आहे असं वाटतंय. परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेचं खऱ्या अर्थानं क्रिकेटनी भरलेलं पाहायला मिळतं. आणि अनिश्चितता म्हणजेच एखादा एक्स्ट्रा चेंडू जर पडला तर त्यामध्ये आलेले षटकार पाहायला मिळाले तर काही घडू शकते. परंतु आताच्या जर स्टेजला पाहिलं तर आसरे संघ हॅबी आहे.
यस, जो मानस घेऊन आले होते तो मानस नक्कीच पूर्ण करतायत. मी म्हणेन खऱ्या अर्थानं बॅक टू बॅक 4 मॅचेस खेळल्या गेलात. चला चला, स्पीडअप घ्या. अभि ज्या रिदम मध्ये खेळतायत नक्कीच या 4 चेंडूंमध्ये काहीतरी नक्कीच स्फोटक होणार आहे. दबाव आलाय, बहा एक आव्हान तर धाबा आले. मी म्हटलं होतं क्रिकेट म्हटलं ना काही घडतंय मित्रांनो. यस, आता मात्र 4-24 4 षटकार पाहायला मिळतील का? ओ, इथे मात्र पहिला मारण्याचा प्रयत्न, परंतु सतीश सनस तिथे मात्र लॉंग ऑन ला सज्ज आहेत आणि नितीन सनस खऱ्या अर्थाने खुश होत आहेत. याचं कारण आहे आता धावा राहिल्या 3 मध्ये 24. म्हणजे मॅच आता पूर्णतः कवेमध्ये आले आणि ज्याच्याकडून अपेक्षा केल्या जात होत्या तो अभि मात्र बाद झालाय जड पावलांनी. परंतु नक्कीच तुम्ही यार आतापर्यंत चांगला खेळ केलात, फायनल पर्यंत धडक मारली, म्हणजेच काय कमी नाहीये या ठिकाणी मी सांगेन. कारण हार जीत होत असते परंतु आपण खेळलेला आजचा खेळ लाजबाब होता. आश्रय संघाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा तो नॅचरल गेम खेळतात, नक्कीच दर्जा खूप उंचावलेला आहे. त्याचं कारण खऱ्या अर्थानं संपूर्ण टीम वरती सतीश सनस यांचं नियंत्रण, प्रत्येकाला प्रोटेक्ट करणं, प्रत्येकाच्या चुका सांगणं, सुधारणं. पुन्हा एकदा फसलाय, लांब चेस आहे, जातील का नाही जाणार जेलपर्यंत. परंतु इथे मॅच मात्र संपल्यात जमा झाली आहे. 2-23 असं समीकरण आलंय. आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या कमिटीला विनंती करतो, आपण सर्वांनी मंचावरती या. सर्वांना विनंती असेल, वाई टेनिस क्रिकेटची कमिटी असतील, वाई टेनिस क्रिकेट मधील सर्व सिनियर खेळाडू असतील, त्यांना विनंती करतो. कारण मेनवली गावाचं आयोजन आहे, प्रथम आयोजन आहे, त्यासाठी विनंती करतो आपण त्यांना सहकार्य करायचं आहे. नक्कीच. ओहो, इथे मात्र काय घडेल तर डॉट डिलिव्हरी पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल मार्गस्थ आणि इथे मात्र विजेता नक्कीच ठरलाय असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटचा चेंडू या वाघेश्वरी चषक 2024 चा. यस, इथे मात्र विन द मॅच टीम आश्रय 11 आश्रय ठरतोय या स्पर्धेचा मानकरी विजेता संघ. आणि या ठिकाणी खूप खूप अभिनंदन टीम आश्रय 11, टीम जय महाराष्ट्र कोंडवली, त्याचबरोबर DCC जांभळी, या तिन्ही संघांचं खूप खूप असं अभिनंदन. आपण या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळ केलात आणि आपण मात्र या स्पर्धेमध्ये अंतिम 3 पर्यंत पोहोचलात, त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. आणि मी आता मात्र आयोजन समितीला विनंती करेन, आपण पुढच्या कामाला लागा. प्राइज सेरेमनी, त्याचबरोबर आलेल्या मान्यवरांचा सन्मान, इथे मात्र आम्ही थोड्याच वेळामध्ये त्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. तुर्तसा थोडा वेळ नक्कीच आपल्याकडून रजा घेऊ, परंतु या ठिकाणी नक्कीच सांगेन एक अतिशय देखणी स्पर्धा आपल्या भेटीला आली. आणि या मेनवली गावाने खऱ्या अर्थानं पहिलं आयोजन आहे असं कुठेही जाणवून दिलं नाही मित्रांनो. अतिशय प्रॉपर देखणं आयोजन झालं आणि त्यामध्ये हे 3 संघ विजेते झाले. त्या तिन्ही संघांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया आणि थोड्याच वेळामध्ये तुमच्या पुन्हा एकदा भेटीला आम्ही येतोय प्राइज सेरेमनी घेऊन. धन्यवाद.